नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आहोत दार्जिलिंगमध्येच. आणि दार्जिलिंगवरून आपण चाललो सिलिगुरीला. पण आता चाललो मी नाश्ता करायला, बाकी सगळे पुढे गेले. नाश्ता करणार आहोत इथे केव्हन चर्चला. हा तोच हॉटेल आहे जिकडे बर्फी शूटिंग झाली होती. बर्फीनी ती हिरोईन आहे प्रियंका चोपडा, आय थिंक. नाही दुसरी ती वाली, तिला प्रपोज केला होता. तो हाच वाला हॉटेल आहे. वरून दाखवतो. त्याला खूप लाईन लागलेली असते. ब्रेकफास्टला आलोय. हे काय काय मागवले? सॉसेज आहेत आणि हे काय? ये मीट लोफ है ना, चिकन ही ना, सब चिकन. आणि हे काय? ब्रेड ऑमलेट. ब्रेड ऑमलेट. व्हॉट इज दिस? जिंजर एल. काय जिंजर एल? तू पियाचे ना? कधी? काय रे जिंजर एल भारी लागतो. जिंजर एल भारी लागतो. काही समजतंय आणि मग असंच होतं. जाऊ दे. हे बघा, हाच आहे हॉटेल तो. आता मी केव्हनच्या फेक उभा आहे. इथेच ती शूटिंग झाली होती आणि ही पूर्ण सिटी दिसत होती इथून. बघू शकता लोक नाश्त्याला बसलं जातं आणि खाली खूप लाईन लागलेली आहे. आणि हा वॉच टॉवर बघू शकता तुम्ही. आज तो वॉच टॉवर आहे जो बर्फीमध्ये शूट झाला होता. तो वरती चढून तो घड्याळ बदलतो ना, टाइम बदलतो, सॉरी, तो हाच आहे. आमच्याकडे रास ऑक्सिजन पडलाय. ऑक्सिजन उडवतोय. उडव. तुम्ही पण घ्या. हे घ्या, मारा, घ्या ऑक्सिजन. आता कसा बसा आम्ही ट्रॅफिक मधून निघालोय, तरी पण अजून बघा थोडीफार ट्रॅफिक तर आहेच. दार्जिलिंगला पीक सीझनच्या टायमिंगला आलं तर असंच होणार. आणि मध्ये मध्ये हे ट्रेन्स पण इकडे चालत असतात. तर दिसले तर बघ दाखवतो. काल तर आपण फुल बघितलेलेच आहेत. तर आता मुव्हिंग टुवर्ड्स सिलिगुरी. काय आहे, एवढा फॉग आहे ना, काहीच नाही दिसत आहे. फुल फॉग. तर समोरून गाडी येते नाही येते, जेव्हा जवळ येते तेव्हा समजतो तेव्हा गाडी आहे. हे पण बाईक चालून येतात मस्तपैकी. त्यांची पण वेगळी मजा आहे. खरं सांगू तर ते बाकीचे दार्जिलिंगचे साईट सीइंग करण्यापेक्षा जसं नेचरमध्ये आलेला खूप मजा आहे. बघा आमच्या आजूबाजूला कोण नाही, सगळी लोक त्या साईडला आहेत आणि आम्ही दोघं या साईडला आलो आहे. कारण की ते स्टीप आहे चढणं, पण आम्ही चढलो कारण की इकडे कोण नाही. आणि जो फॉग झाला आहे, आहा हे बघा, तो फॉग झाला ना इकडे, आणि जे भारी वाटतंय ना. मित्रांनो, तुम्ही अगर सिक्कीमची ट्रिप केली असेल आणि तुम्ही दार्जिलिंग ॲड केलं असेल तर हा एक हिडन स्पॉट आहे. हा आहे पाईन फॉरेस्ट. अगर तुम्ही तुमची आयटनरीमध्ये ॲड नाही केली असेल तर करा, का की हा तुम्हाला असं नॉर्मल कोण आयटनरी ॲड करून देणार नाही आहे. तुम्ही सिलिगुरीला जात असेल, दार्जिलिंगवरून तुम्हाला राईट साईडला लागेल. या तुम्ही सिलिगुरीवरून दार्जिलिंगला जात असेल तर लेफ्ट साईडला तुम्हाला पाईन फॉरेस्ट दिसेल. या पाईन एवढा ब्युटिफुल आहे ना की तुमचे एवढे चांगले फोटोज येतील, व्हिडिओज येतील. आता आपण पोहोचलोय मिरिक लेक जवळ. एक मिरिक टाउन आहे, त्याच्या अवतीभोवती ही लेक आहे. आपण
जिथे उभे आहेत त्याला असं सीमान बोलतात. सीमान म्हणजे यांच्याकडे नेपाली भाषामध्ये बॉर्डर. आणि हे बघा, जो आता इकडचा जो पट्टा आहे रस्त्याच्या या साईडला इंडियन, जर तुम्ही या साईडला गेले तर या साईडला डायरेक्ट नेपाळ आहे. पण इकडे कुठेच बॉर्डर बिर्डर काहीच नाही. पल्ला गेलती, आता नेपाळवरून इकडे येते. नेपाळवरून माणूस आलाय आमचा, हा बघा. नेपाळची आलती, कुठे गेलती नेपाळला? नेपाळ 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 लेव 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 नेपाळ लेव नेपाळ लेव. काय दिसतं इथून, पण आहे तिकडे घरं बिरं आहेत, पण आता फॉग आलाय. हा समोर आहे, हा नेपाळ आहे. सगळे नेपाळला चाललं तिथून, ही बॉर्डर आहे, नेपाळ बॉर्डर. आता हे सगळे गाड्या बिड्या सगळ्या थांबल्यात, कारण आपल्या गाड्या तिकडे नाही जाणार. जर जातील पास असेल तर मग या साईडला नेपाळ आहे, सगळे ट्रॅफिक आहे इकडे. गोपालधारा टी इस्टेट आहे. आता आम्ही थांबत तर नाहीये, कारण का रास दुःख बघितले. पण हे बघा, हे जे ना जे ट्रीज आहेत, आपण काय बोलतात, जे टीचे ट्रीज आहेत ते सगळे हंप आहेत, म्हणजे सरासे वरती आहेत. इथे मी जेवायला थांबले आणि हे बघा, आमचा अजून रूम बुक नाही आहे सिलिगुरीचा. 101 आमच्या पहिले फक्त गँगटॉक आणि पेलिंगचे रूम बुक होते, आणि आमचा दार्जिलिंगचा रूम बुक होता, पण तो माझ्या चुकीमुळे कॅन्सल झाला. त्यामुळे मग आम्ही एंड टायमिंगला तो रूम बघितलेला संस्कारने, आणि इथे तर आमचा रूमच बुक नाही, जाऊन बुक करू. खाऊन घेतो. आता मी आहे बगदोऱ्याला, आणि इथून बगदोरा एअरपोर्ट जस्ट 5 मिनिटावरती. आता आम्ही सिलिगुरीला स्टे करणार होतो, बट नंतर मग कॅन्सल केला, कारण का आम्ही ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत तरी सिलिगुरीमध्ये होतो. सो बोललो की अजून थोडासा पहिले जाऊ, अजून बगदोरापर्यंतच जाऊ, आणि नंतर मग इथे बगदोराच्या इकडे स्टे घेतला आहे. आता डिनर करू आणि झोपू, कारण का सकाळी 8:30ची फ्लाईट आहे आमची. आणि हां, तर मग हा सिरीज, दार्जिलिंगची सिरीज इथेच एंड होते. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये, तो पण लवकरच येईल. तोपर्यंत बाय. चला, लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका.